हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मी पुष्कर, व्हिजिटाय स्टुडंट. आज तुम्हाला सांगणार आहे की खरंच आजपासून तुम्ही अभ्यास केला तर 150 प्लस तुमचे पॉसिबल आहे की नाही. असं नाही की युट्यूबवर व्ह्यूज मिळण्यासाठी मी काहीही तुम्हाला सांगेल, खोटं सांगेल, तर असं काही होणार नाही. पॉसिबल असेल तर हो सांगेल, नसेल तर नाही सांगेल. आता कुठल्या विद्यार्थ्यांसाठी ते पॉसिबल आहे आणि कुठल्या विद्यार्थ्यांसाठी नाही आहे, हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. व्हिजिट अँड टॉक्स हे आमचं गुगल प्ले स्टोअरवर एक ॲप आहे, जे की आम्ही COEP व व्हिजिटायच्या स्टुडंट्सनी मिळून बनवलेलं आहे. ज्यामध्ये तुम्हाला फ्री टेस्ट सिरीज आणि फ्री शॉर्ट नोट्स, ज्या आम्ही स्वतःनी आमच्या वेळेस बनवल्या होत्या, त्या तुम्हाला फ्रीमध्ये वाचायसाठी तिथं टाकलेल्या आहे. त्यामुळं हे ॲप गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून फ्री टेस्ट सिरीज, मॉक टेस्ट वगैरे द्यायला तुम्ही विसरू नका. ज्यामध्ये फार इम्पॉर्टंट कॉन्सेप्टचे क्वेश्चन्स आम्ही त्यात टाकलेत, जे की CET मध्ये एव्हरी इयर रिपीट होत असतात. एक्झॅक्ट रिपीट होतात, काही वेळेस कॉन्सेप्ट रिपीट होतात. त्यामुळं आय होप तुम्हाला हे ॲप डाउनलोड केल्यानंतर तुमचं आवडीचं ॲप डाउनलोड केलं असं वाटेल. चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया. आधी आपण रियालिटी चेक करूया की खरंच आता 0 पासून जर सुरू केलं तर 150 प्लस शक्य आहे का? कारण मी सुद्धा बरेच व्हिडिओ बघितले युट्यूबवर, 0 टू 150 प्लस, 0 टू 150 प्लस. मी एक बॅक ऑफ द माइंड मध्ये विचार करत होतो, खरंच आपण CETच्या वेळेस ज्यावेळेस अभ्यास करत होतो त्यावेळेस पण हे युट्यूबवर लोक असेच व्हिडिओ टाकायचे आणि मुलांचं माइंड विचलित करायचे. खरंच असं पॉसिबल आहे का? तर 0 पासून जर तुम्ही आता सुरू करत असाल तर 150 प्लस पॉसिबल नाही, पण 100 प्लस 120 प्लस कसे पॉसिबल आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि ज्या मुलांनी आधी थोडंफार केलं असेल तर त्यांना कसं 150 प्लस क्रॉस करणं पॉसिबल आहे ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आय होप तुम्हाला माझं क्लिअर बोलणं आवडत असेल. नसेल आवडत तर तुम्ही व्हिडिओ सोडून जाऊ शकतात. बट ज्या मुलांचा काहीच झालेलं नाही, 0 पासून स्टार्ट करणार असेल तर 150 प्लस नाही, पण 100 किंवा 120 प्लस पॉसिबल आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. ज्यांनी थोडाफार केलेला आहे तर त्यांच्यासाठी मात्र 150 प्लस आता पॉसिबल आहे. एप्रिल अटेम्प्टसाठी अजून थोडा वेळ आहे, 15-20 दिवसाचा टाइम आहे. आणि मे अटेम्प्ट पण पुढे येतोय. त्यामुळं 2 अटेम्प्ट तुम्हाला यावेळेस CETने दिले. बघा किती लकी आहेत तुम्ही. 2 अटेम्प्ट तुम्हाला दिलेत. त्यामुळं असं नाही की मी करू नाही शकणार, तुम्ही करू शकतात. पण आता तुम्हाला कसं करायचंय ते मात्र मी तुम्हाला सांगणार आहे. कारण स्ट्रॅटेजी फार महत्वाची असते. जर तुमच्याकडे स्ट्रॅटेजीच नसेल तर मग मात्र तुम्ही किती जरी हार्डवर्क केलं पण स्मार्ट वर्क नाही केलं तर मग तुम्हाला पर्सेंटाईल येणं पॉसिबल नसतात. त्यामुळे योग्य स्ट्रॅटेजीने जर तुम्ही कुठलाही अभ्यास म्हणा, कुठलंही काम म्हणा करत असाल तर त्याच्यात तुम्हाला बेस्टच रिझल्ट मिळणार आहे. आता आपण गोष्ट करूया. बरं ठीक आहे दादा, आम्ही कसं पॉसिबल आहे? जर तू म्हणतोय की ठीक आहे मी 0 पासून सुरुवात करतोय, नाही 150 पॉसिबल आहे, 120 प्लस तर पॉसिबल आहे, 100 प्लस तर पॉसिबल आहे, तर मग आहे तर कसं आहे? आणि ज्यांनी थोडंफार सुरुवातीला अभ्यास केला आहे आणि त्यांना 150 प्लस जायचं तर त्यांच्यासाठी पॉसिबल आहे. आहे तर मग कसं आहे? चला तर मग सुरू करूया. आता आपण गोष्ट करूया की सगळ्यात पहिले तुम्ही कुठली स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे. आता तुमचं एकच काम, जे हाय वेटेजचे जे चॅप्टर आहेत ते हाय वेटेज चॅप्टर अगोदर करायचं. मग आता तुम्ही म्हणशाल दादा हे डिफरन्शिएशनचे फार क्वेश्चन येतात असं ऐकलंय मी, मग डिफरन्शिएशन घेऊ का रे? अजिबात नाही. डिफरन्शिएशन जर तुम्ही आता घेशाल तर तुम्ही डिमोटिवेट होशाल. कारण तो चॅप्टर हाय वेटेज आहेच, पण तो चॅप्टर अवघड सुद्धा आहे. डिफरन्शिएशनचे 3 क्वेश्चन्स येत असतात म्हणजे 6 मार्काला. सेम मॅट्रायसिसचे पण 3 क्वेश्चन येतात 6 मार्काला. पण मॅट्रायसिस सोपा आहे ना. जेवढं तुम्ही डिफरन्शिएशन मध्ये दिलं आहे तेवढा इनपुट जर तुम्ही मॅट्रायसिसला दिला तर तुम्ही सर्व क्वेश्चन अटेम्प्ट करू नाही शकत. त्यामुळं कुठल्या गोष्टी करायच्या, हायर वेटेजचे चॅप्टर करायचे कुठले, पण जे इझी आहेत ते. त्यामुळे असं नाही काही पहिल्याच दिवशी रोटेशनल डायनामिक्स घेऊन बसलात, अरे तो तर हायर वेटेज चॅप्टर आहे, मग तुम्ही मात्र डिमोटिवेट होशाल. तुम्ही काय करायचं, जे सोपे आणि हायर वेटेजचे चॅप्टर आहेत ते अगोदर करायचे. त्याच्यानंतर जी सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो, बरेचसे मुलं रिव्हिजन करत नाही. आता मी सुद्धा ज्यावेळेस CET देत होतो त्यावेळेस जर मी एखादा लास्ट वीक मध्ये एखादा टॉपिक प्रिपेअर केलेला असेल आणि तो मला आता पुन्हा मी त्याला आठवायचा प्रयत्न केला तर तो मला आठवायचा नाही. का? कारण रिव्हिजन करणं फार गरजेचं असतं. कुठलाच असा माणूस नाही किंवा कुठलाच असा स्टुडंट नाही की ज्यांनी एकदा वाचलं की त्याला सर्व येतं.
त्यामुळे रिव्हिजन करणं फार गरजेचं आहे. प्रॉपर रिव्हिजन तुमची झाली पाहिजे. रिव्हिजन कशी करायची, तर शॉर्ट नोट्स बनवायचे, ज्या की तुम्हाला आमच्या व्हिजिट अँड टॉक्स या ॲपमध्ये दिसेल. प्ले स्टोअरवरून तुम्ही ॲप डाउनलोड करा, फ्री ऑफ कॉस्ट ते आहे. त्यामुळे कंटिन्युअस रिव्हिजन तुमची असली पाहिजे. रिव्हिजनची स्ट्रॅटेजी आणि इम्पॉर्टन्स काय आहे याचा व्हिडिओ तुम्हाला मिळणारच आहे, किंवा आय होप मिळाला पण असेल. बट रिव्हिजन किती गरजेचं आहे हे मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे. त्यानंतर प्रॅक्टिस मॅक्झिमम PYQs. मुलं काय करतात, थेरी वाचतात, रट्टा मारला, जादा झालं, तू म्हटला होता ना HSCच्या बुक्स मधून रीड करायचं, झालं, वाचलं सगळं, चाल झाला माझा अभ्यास. पण लाईन बाय लाईन क्वेश्चन्स येतात, पण असं नाही की पूर्ण पेपर लाईन बाय लाईनच येणार. त्यामुळं तुम्हाला PYQs प्रॅक्टिस करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. जर तुम्ही PYQच्या प्रॅक्टिस केली नाही तर मग मात्र तुम्हाला काहीही येणार नाही. PYQ प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला समजतं की CET मध्ये कसे क्वेश्चन्स येतात. त्यामुळे PYQ पण प्रॅक्टिस करताना डायरेक्ट हायर लेवलची PYQs घ्यायचे नाही, की ज्यामुळे तुम्ही डिमोटिवेट होशाल. कारण हे शेवटचे दिवस फार गरजेचे असतात, आणि याच्यात जर तुम्ही डिमोटिवेट झालात तर मग मात्र तुम्हाला काहीच आठवत नाही, आपण काय केलंय, काय करणार आहे, का काहीच नाही. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, की मॅक्झिमम जेवढे PYQs प्रॅक्टिस करता येईल तेवढे प्रॅक्टिस करायचे. त्यानंतर नेक्स्ट मध्ये आहे मॉक टेस्ट. बरेचसे मुलं काय करतात, दादा तू बोलला थिअरी वाचायची, PYQ प्रॅक्टिस करायची, हो मी केले, झालं माझं. बट मॉक टेस्टचं काय? जर तुम्ही मॉक टेस्टच नाही दिल्या तर तुम्हाला रिअल टाइम एक्झाम अपीअरन्स कसा मिळणार आहे? स्पीड तुमची कशी वाढणार आहे? अॅक्युरेसी कशी वाढणार आहे? मॉक टेस्टचं अनालिसिस केल्यावर माणसाला समजतं की आपण कुठं चुकतोय. की पहिली मॉक टेस्ट तुम्ही डायरेक्ट CETची फायनल एक्झाम देणार आहे असं काही असेल तर अजिबात तसं करू नका. कारण मॉक टेस्ट दिल्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिस होती, तुम्ही चुका कुठं करतायत ना त्या चुका आपल्या लक्षात येतात, आणि आपण त्या चुका अनालिसिस केल्यानंतर त्या चुका आपण कुठं करतोय त्या आपण टाळू शकतो. त्यामुळं मॉक टेस्ट देणं फार गरजेचं आहे. मॉक टेस्ट मात्र तुम्ही दिल्या पाहिजे. आणि मी जे सांगितलं की जे भरपूर मुलं काय करतात, की कुठल्याही एक सोशल मीडियावरनं शॉर्ट नोट्स बघतात आणि त्या शॉर्ट नोट्स तुम्ही वाचत बसतात. पण मला एक सांगा, सोशल मीडियावर NCERTच्या शॉर्ट नोट्स सुद्धा जास्त फिरतात MST CET पेक्षा. त्यामुळे त्या टाळा. आपण आपल्या शॉर्ट नोट्स बनवा. आमच्या शॉर्ट नोट्स वाचून तुम्ही तुमचा बनवा. कारण आपल्याला आपण लिहिलेलं जेवढं समजतं ना, तेवढं दुसऱ्याचं लिहिलेलं नाही समजत. कारण आपण आपल्या भाषेत लिहितो, दुसरा त्याला जशी अंडरस्टँडिंग लेवल आहे त्यानुसार तो लिहत असतो. त्यामुळे तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या, की शॉर्ट नोट्स बनवताना आपल्या स्वतःच्या फॉर्म्युला शीट्स बनवा. त्यांनी आपली जास्त रिव्हिजन होती. जेव्हा तुम्ही नेहमी बघतात ना, त्यावेळेस तुम्हाला बघितल्यानंतरच लक्षात येऊन जातं की आपण काय वाचलं म्हणून. वाचायची बी गरज नाही, बघायचीच फक्त. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या, शॉर्ट नोट्स बनवा. इम्पॉर्टन्स ऑफ शॉर्ट नोट्स वगैरे मी ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. ज्यांचा अभ्यास कमी झालाय त्यांनी सुद्धा ह्या स्टेप्स फॉलो करा, जेणेकरून तुम्ही 100-120 प्लस जाशाल सेकंड अटेम्प्ट पर्यंत. आणि ज्यांचा थोडाफार अभ्यास झालाय त्यांनी पण असा अभ्यास केला तर 150 काही दूर नाही. 150 प्लस म्हणजे काय, डायरेक्ट COEP आणि VGTS तुम्हाला भेटणार आहे. मध्ये कुठल्याही कॉलेजला तुम्ही स्टॉप घेणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या, कारण दिवसेंदिवस कॉम्पिटिशन वाढत चालली आहे. अजून जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर या नंबरला मेसेज करा. आमची टीम ते डाऊट्स माझ्यापर्यंत पोहोचवते. मी तुम्हाला कनेक्ट होईल, तुम्हाला पर्सनल गायडन्स देईल. घाबरू नका. ऍडमिशन पर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत. फक्त चॅनलला सबस्क्राईब आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. थँक्यू.